माझ्या अच्युत गोत्रीय बंधू भगिनींनो, परमार्ग साधकांनो, परमेश्वर भक्तांनो, आपणास सादर दंडवत प्रणाम. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषय एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात बघणार आहोत. आपण हे प्रस्तुत निरूपण अखेरपर्यंत नक्की ऐकावे, जेणेकरून आपणास अनेक कधी न ऐकलेल्या अशा नवीन रहस्यमय बाबींची उकल होईल. चला तर मग आधी आपण पंडित माहीम भट संकलित लीळाचरित्र पूर्वार्धमधील उमाईसास नरक निरूपण ही लीळा बघूया आणि तदनंतर या लीळेवरील सखोल असे तत्वार्थ चिंतन श्रीमद भगवद्गीता व महानुभाव तत्वज्ञानाच्या आधारे जाणून घेऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानी राहत असलेली भक्त उमाईसा एकदा प्रातःकाळी खडकाकडे शौचास गेली होती. तेथे अमेध्य म्हणजे विष्टा पावसाने वाहून नेले होते. त्या ठिकाणी थोडे कृमी मात्र वळवळत होते. त्या कृमी बघून उमाईसा स्वतःशीच म्हणाली, गोसावी जे नरक निरूपिले ते असेच असेल, आणखी काय. ती तिकडून राहत्या ठिकाणी आली आणि बाईसांजवळ हे सर्व सांगू लागली. तेव्हा त्या दोघींची कुजबूज लक्षात घेऊन स्वामी बाईसास म्हणाले, मासोपवासिनी काय सांगत असे बाई. यावर बाईसा स्वामींना म्हणाल्या, बाबा जे नरक निरूपित होते ते अमेध्यावर म्हणजे विष्ठेवर जगणाऱ्या कृमीसारखेच की, आणि काही वेगळे. यावर सर्वज्ञ म्हणतात, बाई जाणते यास ते येथेच नरक आहेत. लीळा संपूर्ण. पंडित गोपी भास्कर या नरकांविषयी हेतुस्थळामध्ये वर्णन करतात. मनुष्य देहा खालुते 84 लक्ष योनीचे दृश्य असती. प्रेतत्व, भूतत्व, रौरव, चौकडी हे अदृष्ट असती. तरी उमाईसे वेधवंत जाणती कैसे ना, ते वेके ज्ञान झाले का ईश्वर जाणीतला. म्हणून तरी अमेध्य कृमी काहीसेनी होती ना, मांस भक्षणे काहीसेया तव ना, यमपुरिये इंद्रियार्थ. अमेध्या मेधाचिया डेऱ्या घालिती, खाली अग्निजळे सुनिया येसने. कृमी डोळे तोडिती, हिंसा करुनी भक्षती तेथे ते कृमी. आई ते भक्षती ते येथ कृमी. हे ज्ञानरूप लीळा. आता या वर्णनाचा नेमका गुह्य अर्थ आपण या निरूपणाच्या अखेर जाणून घेणारच आहोत. पण तुर्तास बंधू भगिनींनो, मला सांगा, नरक मरणानंतर मिळतो की आपण तो जगत असतानाच निर्माण करतो बरे. जिथे विषयांची तृष्णा संपत नाही तिथे सुख असूनही माणूस दुःखी का असतो. नरक म्हणजे अग्नीच्या ज्वाळा आहेत की आपल्या कर्मांनी आणि वासनांनी पेटवलेले अंतःकरण. ज्या सुखासाठी आपण धावत असतो तेच सुख शेवटी दुःखाचे कारण ठरत असेल तर. आणि सृष्टी व्यवस्थेने नरक कुठेतरी दूर ठेवला आहे की अज्ञानामुळे आपणच तो आपल्या जीवनात उभा केला आहे. मित्रांनो, ही लीळा वरवर बघता अतिशय साधी वाटते. उमाईसा एका ठिकाणी गेल्या असताना त्यांना अमेध्यामध्ये काही कृमी दिसले. त्या कृमींची अवस्था बघून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की गोसावी जे नरक निरूपिले ते असेच असेल, आणखी काय. हा प्रश्न साधा आहे, पण सर्वज्ञांचे उत्तर अत्यंत गहन आहे. सर्वज्ञ म्हणतात, बाई जाणते यास ते येथेच नरक आहेत. आणि इथेच या संपूर्ण लीळेचा तत्वार्थ उलगडतो. नरक म्हणजे फक्त मृत्यूनंतर या जीवाला मिळणारी गती आहे, एवढ्यावर ही लीळा थांबत नाही. ही लीळा आपल्याला विचारते की तुम्ही आज कसे जगत आहात,
कारण मृत्यूनंतर गती काय होईल याही पेक्षा जिवंत असताना आपण कोणत्या अवस्थेत जगतो आहोत हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण यावरच मृत्यूपरांत गती सुद्धा अवलंबून आहे. नरक म्हणजे केवळ बाह्य यातना नाहीत. आपण नरक म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे येतात अग्नी, यातना, अंधार, भय, वेदना इत्यादी. पण या लीळेमध्ये आपणास एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. माणूस जेव्हा अज्ञान, विषयभोग, हिंसा, मांसभक्षण, इंद्रिय सुख आणि वासनांच्या आहारी जातो तेव्हा त्याची अंतःकरणाची अवस्था कशी होते? बाहेरून तो हसत असतो, घर सुंदर असतं, पैसा असतो, प्रतिष्ठा असते, पण आतून अशांती, असमाधान, भीती, लोभ, मत्सर, क्रोध. मग प्रश्न असा की बाहेर स्वर्गासारखे जीवन आणि आत नरकासारखी अवस्था असेल तर खरा नरक कोणता? विषय सुख आणि त्यामागची विडंबना अशी आहे की मानवाला विषय सुख हवे असते. जसे दृष्टीला सुंदर वस्तू हवी, जिभेला चव हवी, कानाला गोड शब्द हवेत, मनाला मान सन्मान हवा, शरीराला सुख हवे. आणि या सर्वांच्या मागे पळताना माणूस स्वतःला विसरतो. क्षणभर सुख मिळतं, मग पुन्हा इच्छा निर्माण होते, पुन्हा धावपळ, पुन्हा अपेक्षा, पुन्हा असमाधान. ही साखळी कुठे थांबते? इथेच तत्वार्थ चिंतन सुरू होतं. विषयांचा उपभोग घेतल्याने इच्छा संपत नाहीत, अनेकदा इच्छा अधिकच वाढतात. म्हणून नरक म्हणजे फक्त दुःख देणारी गती नव्हे तर अतृप्तीची अखंड अवस्था हाही एक प्रकारचा नरकच आहे. बंधू भगिनींनो, जाणते यास ते येथेच नरक आहे या सर्वज्ञांच्या वचनाचा गुह्यार्थ सखोल आहे. जाणते यास म्हणजे ज्याला यथार्थ ज्ञान झाले आहे त्याला या जगातील विषयाधीन जीवनाची खरी अवस्था कळते. ज्याला बाह्य चमक दिसते तो म्हणतो किती सुख आहे, पण ज्याला तत्व कळते तो विचारतो या सुखाची किंमत काय? पैशासाठी माणूस झोप गमावतो, प्रतिष्ठेसाठी शांतता गमावतो, इंद्रिय सुखासाठी विवेक गमावतो, अहंकारासाठी नाती गमावतो आणि शेवटी हे शरीरही गमावतो. म्हणून ज्ञानी व्यक्तीला प्रश्न पडतो, ज्या सुखासाठी माझे स्वातंत्र्यच नष्ट होत आहे ते खरे सुख कसे? मित्रांनो, आपले कर्म आणि नरक याचा काय संबंध आहे हे थोडे आपण जाणून घेऊया. महानुभाव तत्वज्ञानात जीवाच्या कर्माला अत्यंत महत्त्व आहे. जीवाने केलेल्या कुठल्याही क्रिया निष्फळ ठरत नसतात. जीवाच्या कर्मानुसार त्याचे संस्कार बनतात, संस्कारानुसार त्याची प्रवृत्ती बनते व प्रवृत्तीनुसार त्याचे परिणाम मिळतात. अशी त्याची एक शृंखला आपण समजू शकतो. आज केलेली कृती उद्याच्या जीवनावर परिणाम करते. आजची आसक्ती उद्याची सवय बनते, ती सवय स्वभाव बनतो आणि स्वभाव पुढील कर्मांना जन्म देतो. म्हणूनच नरकाची सुरुवात मृत्यूपासून होत नाही, ती सुरुवात चुकीच्या कर्मांपासून होते. प्रस्तुत लीळेच्या संदर्भात कृमी, मांसभक्षण आणि हिंसा यांचा उल्लेख येतो. याकडे केवळ बाह्य आचार म्हणून न बघता त्यामागचा तत्वार्थ समजून घ्यायला हवा. इतर जीवांप्रती दया का महत्वाची? कारण दुसऱ्या जीवाच्या दुःखाबद्दल संवेदनशीलता हरवली की आपल्या मनाची कोमलता कमी होते. हिंसेची सवय वाढली की करुणा कमी होते आणि करुणा कमी झाली की मन अधिक कठोर होत जातं. म्हणून आध्यात्मिक मार्ग आपल्याला केवळ विचार देत नाही तर तो आपल्या आचरणाची शुद्धताही मागतो. आपली इंद्रिये सुखाचे साधन आहे की बंधनांचे कारण? इंद्रिये वाईट नाहीत, पण या इंद्रियांच्या मागे विवेक हरवून धावणे हे मात्र बंधनाचे कारण ठरते. डोळ्यांना जे दिसेल ते हवे,
जिभेला जे आवडेल ते हवे, मनाला जे वाटेल ते हवे आणि मग मला हवे या शब्दांची संख्या वाढत जाते. मग एक दिवस परिस्थिती विपरीत होते. आपण वस्तू वापरत नाही तर वस्तूच आपल्याला वापरू लागतात. पैसा आपल्याला चालवतो, मोबाईल आपल्याला चालवतो, प्रतिष्ठा आपल्याला चालवते, वासना आपल्याला चालवते, अहंकार आपल्याला चालवतो आणि हीच तर खरी बंधनाची सुरुवात आहे. माझ्या परमार्ग साधकांनो, अग्निज्वाळांपेक्षाही नरकाची जर कुठली भयानक गोष्ट असेल तर ती आहे की आपण नरकात आहोत हेच न समजणे. एखादा मनुष्य क्रोधात जगतो, त्याला वाटतं मी स्वभावानेच असा आहे. एखादा लोभात जगतो, त्याला वाटतं व्यवहारात थोडा स्वार्थ आवश्यक असतो. एखादा अहंकारात जगतो, त्याला वाटतं लोकांनी माझा सन्मान राखला पाहिजे. आणि एखादा विषय आसक्तीत जगतो, त्याला वाटतं जीवन म्हणजे हेच सर्व तर आहे. पण सावधान, तत्वज्ञान याला थांबवतं आणि विचारतं, हे जीवन आहे की बंधन? श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात की कामना, क्रोध आणि लोभ हे आत्मविनाशाकडे नेणारे मार्ग आहेत. गीतेतील प्रसिद्ध वचन आहे, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनन्मात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेत त्रयम त्यज्यते. भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 21. याचा अर्थ स्पष्ट आहे की काम, क्रोध आणि लोभ ही आत्मनाशाची 3 द्वारे आहेत. आणि हा नरक कुठे आहे? तर फक्त बाहेर नव्हे, तो कामनेत आहे, क्रोधात आहे, लोभात आहे, अहंकारात आहे, अज्ञानात आहे, हिंसेत आहे आणि विषयांच्या आसक्तीत आहे. म्हणून मनुष्याने स्वतःच्या अधःपतनाची कारणे स्वतःमध्येच शोधली पाहिजेत. जर या नरकाची सुरुवात आपल्या अंतःकरणातून होत असेल तर मग स्वर्ग कुठे आहे? तर मित्रांनो, आपल्या आध्यात्मिक उन्नतीची सुरुवातही अंतःकरणातूनच होईल. आपल्यामध्ये विवेक आला, सदाचार आला, ईश्वर स्मरण आले, विषयांवरील आसक्ती कमी झाली, जीव दया आली, अहंकार कमी झाला तर जीवनाची दिशा बदलते. म्हणून खरा प्रश्न मृत्यूनंतर माझी गती काय होणार इतकाच नाही, तर त्यापेक्षा मोठा प्रश्न मृत्यूपूर्वी मला कोण व्हायचे आहे हा आहे. आज आपण अत्यंत आधुनिक झालो आहोत, पण प्रश्न अजूनही तेच आहेत की आपल्या जीवनात असमाधान का आहे, मनःशांती का नाही, नाती का तुटत आहेत, लोभ का वाढत आहे, अहंकार का मोठा झालाय? कारण बाह्य प्रगती झाली पण अंतःकरणाचा विकास सुद्धा तितकाच झाला का? म्हणून नरकापासून वाचण्यासाठी मृत्यूनंतरच्या जगाचा शोध घेण्यापूर्वी आपल्या वर्तमान जीवनाचा शोध घ्या. थोडं थांबून आत्मअवलोकन करा. बंधू भगिनींनो, आता अखेर आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपित वचन आधारे पंडित गोपी भास्कर यांनी हेतुस्थळामध्ये वर्णन केलेल्या गुह्यार्थावर येऊया. या नरकांचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. प्रथम म्हणजे दृश्यमान म्हणजे दिसणारे नरक आणि दुसरे म्हणजे अदृष्ट या डोळ्यांना न दिसणारे नरक. आता प्रथम प्रकार दृश्य म्हणजे दिसणाऱ्या नरकांमध्ये मनुष्य देहाखालील 84 लक्ष पशु योनी येतात. यांमध्ये पशु, पक्षी, सरपटणारे जीव, किडे, कृमी इत्यादी म्हणजे भूचर, नभचर व जलचर हे सर्व जीव आलेत. तसेच या व्यतिरिक्त अयुक्त मनुष्य देह असलेला जीव सुद्धा यातच आला. या नरकांना प्रामुख्याने आपण केलेली कुठल्याही प्रकारची हिंसा, मांसभक्षण म्हणजे मांसाहार आणि आपली कुठल्याही पदार्थांविषयीची आसक्ती
व वासना कारणीभूत आहे. त्यामुळे हा जीव अयुक्त अशा मनुष्य देही आणि इतर सर्व योनींमध्ये पण दुःख भोगत असतो. आता दुसरा प्रकार अदृष्ट म्हणजे न दिसणारे नरक. या प्रकाराचे प्रामुख्याने आपण समजण्यासाठी 5 भाग करूया. प्रेतत्व, भूतत्व, रौरव, चौकडी ज्यात जडत्वही आले आणि यमपुरी. प्रथम प्रेतत्व. यात प्रतिदेहाचे नरक पण आहेत. या प्रतिदेहाच्या स्वरूपाचे वर्णन व त्याला विविध प्रकारे होणाऱ्या भयंकर यातनांचे वर्णन ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सविस्तर आलेले आहे. आपण स्वतः त्याचा अभ्यास करावा. मी या ठिकाणी सांगणे उचित नव्हे. तर हे प्रेतत्व आणि प्रतिदेहाचे नरक कशामुळे होतात? तर विचिकित्सा रूप विकल्प करणे, तसेच कुठल्याही पदार्थ, वस्तू वा व्यक्तीची घृणा, किळस करणे आणि नंतर मग या मृत व्यक्तीच्या निमित्ताने त्याच्या संततीने न्याणिया पात्राच्या ठिकाणी 10 दिवसाभीतर भोजन क्रिया घातल्याने तो प्रतिदेहातून मुक्त होतो. पण असो, हा नंतरचा भाग झाला. दुसरे आहे भूतत्व म्हणजे पिशाच्य योनी. हा जीव मृत्यूपर्यंत भटकत राहतो. हे नरक होण्याचे कारण आहे कुठल्याही पदार्थ वा व्यक्तीप्रती अवांतर ममत्व, अवांतर ममता संचरल्याने हे नरक होतात. तिसरे आहे रौरव म्हणजे त्या जीवाने पुढे कुण्या एका जन्मातील देहामध्ये असताना किंवा नरकदेही त्या देहाचे तुकडे तुकडे होतात. हे नरक होण्याचे कारण आहे प्रपंचामध्ये असताना अनैसर्गिक गोष्टी करणे. प्रपंचाचा अनैसर्गिकरित्या वापर केल्याने रौरवाचे नरक होतात. बाकी तुम्ही समजून घ्यावे. चौथे आहे चौकडी. 4 युग म्हणजे युगांतीच्या सृष्टी संहारापर्यंत एकूण 4 युग मिळून 60 लक्ष वर्षपर्यंत त्या जीवाला दुःख भोगावे लागते. यामध्ये असे आहे की जिवंत मनुष्याला दुखावल्यास वा त्याची हिंसा केल्यास पशुची योनी मिळते. पशुची हिंसा केल्यास झाड म्हणजे वृक्षाची योनी मिळते आणि अवास्तव वृक्षांची हिंसा केल्यास दगड म्हणजे मोठ्या पाषाणात जडत्वात त्या जीवाला ठेवल्या जाते. ही चौकडीचे नरक होण्याची कारणे आहेत. असे विविध प्रकारचे दुःख या जीवाला चौकडी पावेतो भोगावे लागते. आणि 5वे आहे यमपुरीचे नरक जे सैंगपुरी भोगवले जातात. हे नरक त्या त्या जीवाने आचरलेले दोष, अपराध व पापांनुसार भोगवले जातात. जसे की काही मनुष्य हीन पदार्थाला वा हीन व्यक्तीलाच श्रेष्ठ व सर्वस्व जाणतात, मानतात. सदैव विषयांमध्येच रममाण होतात. इंद्रिय तृप्त होण्यासाठी पदार्थ खातात. चुकीच्या गोष्टी सेवन करतात. हिंसा करून भक्षती म्हणजे मांसाहार करतात, मद्यपान करतात आणि तृप्त होतात. गरज नसताना सुद्धा पदार्थ खाऊन भोगून जिभेचे चोचले पुरवितात. अकारण स्वतः सौंदर्य प्रसाधनांनी सौंदर्य करीतात. डोळ्याने सुद्धा विकार भोगतात. अशा प्रकारे आपले सर्व इंद्रिय हे मनुष्य विकारांमुळेच शमवितात. आकर्षक बघू वाटणे, मधुर ऐकू वाटणे, सुगंध घेऊ वाटणे, रसयुक्त खाऊ वाटणे, वारा स्पर्शू वाटणे, नरम आसन वा गादीवर बसू वा झोपू वाटणे इत्यादी. जिथे जिथे शरीराला अति सुख होते ते सर्व विकारच आहेत. हे सर्व हीन पदार्थ आहेत. हीन व्यक्तींचे सुख आहे. तर अशा दर्या मनुष्याला मृत्यूपर्यंत नरकदेही, कुंभीपाक, असी पत्राच्या विषय वाटा, करवतीची धार, झाडाला लटकवून नरक भोगविल्या जातात. अमेध्याच्या डेऱ्यात
खालून अग्निज्वाळे लावून त्या नरकदेही जीवाला त्यात घालून सुनिया येसने, सुनिया म्हणजे कुत्रा, सुनियाप्रमाणे कृमी कीटक पशु त्याचे डोळे तोडितात. म्हणून वर्णन आले आहे की हिंसा करून भक्षतात ते तेथील कृमी, आणि विना अधिकाराचे आयते खातो तो जिवंत मनुष्य सुद्धा येथीलच कृमी आहे. म्हणजे तो माणसात असून सुद्धा पशुचे गुण त्यात आहे, म्हणून तो कृमीच की. असो, मी या पलीकडे विस्तृत वर्णन करू शकत नाही. ही ज्ञानरूप लीळा आहे असे म्हटले गेले, कारण जाणत्या जीवासाठी म्हणजे ज्ञानी मनुष्यासाठी हा प्रपंचच एक प्रकारे नरक आहे, नव्हे तर नरकाचे माहेर घर आहे. बंधू भगिनींनो, गरजेपोटी सर्व करा, पण गरज निर्माण करून काही करू नका. सकळ ही सुखे ते दुःखांतीची नासे. सर्व प्रकारच्या अल्प सुखांचा शेवट हा दीर्घमय दुःखातच होतो. अज्ञानाचेनी प्रसादे हा जन सुखिया झाला असे. अज्ञानामुळे हे मनुष्य स्वतःला सुखी समजत आहेत. हा जन्मच एक दीर्घ स्वप्न आहे. या दीर्घ स्वप्नाच्या वचनावर आपण नंतर कधी बोलूया, एक स्वतंत्र तत्वार्थ चिंतन घेऊन. तुर्तास हेच सांगतो की जाणता ज्ञानी मनुष्य ज्ञानातौ ईश्वर जाणे, म्हणजे ज्ञानाने ईश्वरास जाणतो. आपल्या वेद बोध आणि अनुसरणाने हा मनुष्य परमेश्वराला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ जाणतो. कारण हे सर्व नरक या जीवाच्या कर्मानुसारच या देवता त्या जीवास भोगवितात. हीच सृष्टी व्यवस्था आहे. पण परब्रह्म परमेश्वर मात्र हे या जीवाला नरकातून सोडवून, म्हणजे यापासून आधीच वाचवून मुक्त करणारे करुणामय दयामय कृपासागर आहेत. खऱ्या आचारवंत ज्ञानी भक्ताच्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशी परमेश्वराची आण आहे, वचन आहे. मित्रांनो, उमाईसेच्या या लीळेमधून आपण अत्यंत महत्त्वाचे बोध घेऊ शकतो. विषय सुख कायमचे सुख नाही, त्यात सतत अतृप्तताच आहे आणि शेवटी अधःपतन आहे. काम क्रोध लोभ अहंकार हिंसा हे मनुष्यास विनाशाकडेच नेतात. हे जिवंतपणीच आपण अनुभवाल, कारण कर्मांचे परिणाम याच सृष्टीमध्ये याच देही सुद्धा अटळ आहे. मग आजारपणाच्या निमित्ताने इस्पितळातील खर्च असो वा खाटेवर पडून परस्वाधीन जीवनाच्या निमित्ताने असो, नरक कुठे आहे हे शोधण्यापेक्षा आपल्या जीवनात नरक निर्माण करणारी कारणे कोणती आहेत याचा शोध घ्या. ज्या मनात लोभ आहे तिथे शांती कशी राहील, ज्या मनात क्रोध आहे तिथे आनंद कसा राहील, आणि ज्या मनात अहंकार आहे तिथे परमेश्वराला जागा कशी मिळेल. आणि म्हणूनच मृत्यूनंतरच्या नरकाची भीती बाळगण्यापेक्षाही आधी जिवंतपणीच्या नरकातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. विषयापासून विवेकाकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे, कर्मबंधनापासून परमेश्वराकडे, हीच या तत्वार्थ चिंतनाची खरी दिशा व सार होय. तात्पर्य असे की मनुष्य जन्म हा मुळात ईश्वर प्राप्तीसाठीच आहे. अज्ञान हिंसा आणि विषयभोग यामध्ये जीवन व्यर्थ घालवू नये. परमेश्वराचे स्मरण सदाचार आणि ज्ञान यांच्या सहाय्यानेच हा जीव खऱ्या अर्थाने नरकरूपी दुःखातून मुक्त होतो. स्वर्गीचे अष्टबहू सुख सुद्धा काही कामाचे नाही, तेथूनही पतन आहेच. सरते शेवटी यातून बोध घ्यायचा तो हा की अमेध्यावर जगणाऱ्या कृमीचे जीवन अधःपतनाचे प्रतीक होय. विषयभोग हिंसा मांसभक्षण आणि इंद्रिय सुख यांमुळे जीव अधोगतीला जातो.
परमेश्वराचे ज्ञान, सदाचार आणि धर्माचरण हाच खरा मुक्तीचा व शुद्धीचा मार्ग होय. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या वचनातच आपल्या उद्धरणाचा मार्ग दडलेला आहे. हीच खरी धर्मशुद्धी. दंडवत प्रणाम. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.